जम्मू कश्मीर में हाल ही में हुए आतंकी हमले का असर पूरे देश भर से वहां गए पर्यटकों पर भी पड़ा। कई लोग उस समय श्रीनगर और आसपास के इलाकों में मौजूद थे। इस दहशत भरे माहौल के बाद अब बड़ी संख्या में पर्यटक मुंबई वापस लौट चुके हैं और अपने अपने घरों की ओर रवाना हो गए हैं। इसी दौरान पुणे की ओर जाने वाले पर्यटकों के लिए पनवेल में शिवसेना शिंदे गुट की ओर से भोजन व्यवस्था की गई। पार्टी के कार्यकर्ताओं ने पर्यटकों का गर्मजोशी से स्वागत किया और उन्हें पूरी आपुलकी और संवेदनशीलता के साथ सहायता दी। पर्यटकों ने बातचीत में बताया कि जम्मू कश्मीर में जो कुछ उन्होंने देखा वो रोंगटे खड़े कर देने वाला था। हमले की भयावहता ऐसी थी कि आज भी उसका खौफ मन से निकला नहीं है। सर्वप्रथम जय महाराष्ट्र। आपण पाहत असाल की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी खऱ्या अर्थानं बाळासाहेबांची शिकवण किंवा बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पाहत असाल की राज्यामध्ये प्रगती केली आणि क्रांती केली। त्याच धर्तीवरती बाळासाहेबांची शिकवण अशी होती की ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतील किंवा ज्या ज्या ठिकाणी जनमानसांना आपली जी गरज भासणार आहे अशा ठिकाणी आपण थांबून काम करणं बाळासाहेबांची शिवसेनेचे विचार होते। आणि ह्या विचारावर आज राज्याचे आमचे नेते मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे आज जम्मू काश्मीर या ठिकाणी जाऊन जे जे पर्यटक अडकलेत त्यांची ज्या ज्या ठिकाणची असतील म्हणजे महाराष्ट्रभरात असतील तर त्या ज्या ठिकाणची असतील त्यांची आणण्याची सोय एरोप्लेन पासून तर जेवणा खावण्याची पर्यंत सर्व सोय आमचे नेते यांनी केलेली आहे। त्याच्या अगोदर ज्या दिवशी घटना झाली त्या अगोदर श्रीकांतजी शिंदे साहेब फाउंडेशनच्या वतीनं एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेले आणि त्या ज्या ज्या ठिकाणी पर्यटक अडकलेत अशा ठिकाणी त्यांना आणण्याची सोय केली। आपण इथे सगळं आपण जनमानसात फिरतोय पण तिथे ही घटना घडल्यानंतर जे कर्फ्यू लागला होता आज या ठिकाणी आलेल्या लोकांच्या तोंडातून आपलं ऐकलं आहात की ते कर्फ्यू लागले असताना आपल्याला माहिती की कर्फ्यूच्या मध्ये बाहेर फिरता येत नाही। अशा वेळेला आज एक अनुभव तर असे सांगत होते ह्यांना काही माहित नव्हतं साहेबांना लोकेशन हे ज्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणी साहेब पोहोचले की त्यांना त्यांच्या भावना सांगताना अनावर झालं त्यांनी की साहेब आमच्यापर्यंत पोहोचले कसे। अशी प्रवृत्ती असताना सुद्धा आज महाराष्ट्रभर ही परिस्थिती निर्माण झालेली असताना आज ज्या वेळेला तिकडनं एअरलाईनची ज्या वेळेला सुविधा केली तिथपासून महाराष्ट्र आमच्या शिवसेना पार्टीच्या मुख्य कार्यालयाचे कनेक्ट असून ज्या ज्या ठिकाणी बसेस जातील आता इकडून जाणारे पुण्याच्या ज्या बसेस असतील त्या पुण्याच्या जाणाऱ्या बसेस त्यांचे जेवणाखावांची व्यवस्था करण्याचे फरमान आम्हाला आलं आणि त्या अनुषंगानं आम्ही आज येथे थांबलो। पुण्याकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांची ज्या ज्या ठिकाणी व्यवस्था करता येईल त्या ठिकाणी आम्ही सर्व व्यवस्था करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून करतोय। आज पाहत असेल की 40 लोकांचा ग्रुप आहे आज आपण वरती जेवायला बसवलंय त्यांचा जेवणा खावण्याची सोय व्यवस्था सर्व आम्ही या ठिकाणी केलेली आहे।